TET क्वेश्चन पेपरमध्ये PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर यामध्ये आज आपण परीक्षेला विचारले गेले होते ते वाक्प्रचार कोणते होते ते पाहणार आहोत. तर चालू करूयात. वाक्प्रचार कोणकोणते आले होते? PYQ इम्पॉर्टंट असतात कारण बऱ्याच वेळा हेच क्वेश्चन नेहमी रिपीट होत असतात. मुळावर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हा 2026 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहेत: 1 मुळे खोदणे, 2 नाशाला कारणीभूत ठरणे, 3 मदत करणे आणि 4 जवळ येणे. तर याचा अर्थ आहे मुळावर येणे म्हणजेच काय? एखाद्याच्या नाशाला कारणीभूत ठरणे किंवा गावाकडे बऱ्याच वेळा म्हणतात बघा की मुळावर उठला. तर म्हणजे याचा अर्थ काय? एखाद्याचं वाईट करणं किंवा कोणत्याही गोष्टीचा नाश करणं. तर याचा अर्थ होतो नाशाला कारणीभूत ठरणं. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, काटा काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन आहेत: पहिला अडथळा दूर करणे, 2 काटा टोचणे, 3 रस्ता साफ करणे आणि 4 सूड घेणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 काटा काढणे म्हणजेच काय? तर अडथळा दूर करणे म्हणजेच मार्गातील शत्रू किंवा अडथळा हा कायमचा नष्ट करणे. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन 1 विडा खाणे, ऑप्शन 2 प्रतिज्ञा करणे, ऑप्शन 3 पैज लावणे आणि ऑप्शन 4 निमंत्रण देणे. तर बघा, अगदी आपण पहिल्यापासून ऐकत आलो आहे हा शब्द विडा उचलणे. तर याचा बरोबर अर्थ काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 प्रतिज्ञा घेणे. बघा, फसवण्यासाठी आपल्याला काही ऑप्शन देतात. ऑप्शन 1 आहे विडा खाणे, पण याचा खरा अर्थ तो नाही आहे. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. या वाक्प्रचाराचा अर्थ होतो विडा उचलणे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं किंवा कठीण काम यशस्वी करण्यासाठी प्रतिज्ञा किंवा शपथ घेणे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आहे राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हा बघा 2017ला आलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहेत: 1 देव नसणे, 2 अर्थ नसणे, 3 म्हातारा होणे आणि 4 विसरणे. तर आता राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो ऑप्शन 2 अर्थ नसणे. एखाद्या गोष्टीत जर काही अर्थ, तथ्य किंवा जीव नसणं म्हणतो ना आपण, तर त्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. राम नसणं म्हणजेच त्या गोष्टीला काहीही अर्थ नसणं. पुढचा प्रश्न आहे अंगाचा तीळपापड होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन 1 खूप भूक लागणे, 2 खूप संताप येणे, 3 आनंद होणे आणि 4 थंडी वाजणे. तर याचा अर्थ काय होतो? अंगाचा तीळपापड होतो म्हणजेच खूप संताप येणे. एखादी न आवडणारी गोष्ट घडल्यामुळे प्रचंड संताप येणं किंवा राग येणं, याच्यासाठी अंगाचा तीळपापड होणं या म्हणजेच खूप संताप येणं या अर्थाचा हा वाक्प्रचार वापरला जातो. प्राण पणाला लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हा 2018ला आलेला प्रश्न आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत: ऑप्शन 1 जीव देणे, 2 मरणाची भीती वाटणे, 3 शर्थीने प्रयत्न करणे आणि 4 पळ काढणे. तर याचा अर्थ काय होतो? प्राणपणाला लावणे म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी 100% तुमचं शर्थीने तुमचे सर्व प्रयत्न करणे. म्हणजेच याचा उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 3 प्राणपणाला लावणे म्हणजेच काय? तर शर्थीने प्रयत्न करणे. पुढचा प्रश्न आहे दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन्स आहेत: 1 गवत खाणे, 2 उपवास करणे, 3 शरणागती पत्करणे आणि 4 दया दाखवणे. तर दाती तृण धरणे, बघा ह्याचाही शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. नेहमी फसवण्यासाठी ऑप्शन्स दिलेले असतात. तृण म्हणजे गवत, मग आपल्याला असं वाटतं की गवत खाणे, उपवास करणे असं काही अर्थ आहेत का? तर असे शब्दशः अर्थ घ्यायचे नाहीत. दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो की शरणागती पत्करणे म्हणजे लाचाराने किंवा पराभवामुळे समोरच्याला शरण जाणं. म्हणून या वाक्प्रचाराचा अर्थ शरणागती पत्करणे असा आहे. ऑप्शन नंबर 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन्स आहेत: 1 खूप कष्ट करणे, 2 भरपूर द्रव्यलाभ होणे, 3 नुकसान होणे आणि 4 पांढरा रंग लावणे. तर उखळ पांढरे होणे या शब्दाचा अर्थ, या वाक्प्रचाराचा अर्थ होतो की भरपूर द्रव्यलाभ होणे म्हणजेच अचानक आणि मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळणे. या अर्थासाठी उखळ पांढरे होणे असा वाक्प्रचार वापरला जातो. ऑप्शन नंबर 2 हे याचं बरोबर उत्तर आहे.
हवा न लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन्स आहेत: 1. वारा न सुटणे, 2. गरमी होणे, 3. गर्व होणे आणि 4. संपर्क न येणे. तर हवा न लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो संपर्क न येणे, म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती कोणाच्याही संपर्कात न येणे किंवा कशाचीही त्याला थांगपत्ता नसणे, साधी चाहूलही नसणे, या अर्थासाठी हवा न लागणे या अर्थाचा हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑप्शन 4. हवा न लागणे म्हणजेच काय? संपर्क न येणे. पुढचा प्रश्न आहे, कपाळमोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हा 2025ला आलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहे: 1. नशीब उघडणे, 2. खूप कष्ट करणे, 3. मृत्यू ओढवणे आणि 4. डोकं फुटणे. तर याचा अर्थ काय होतो? कपाळमोक्ष होणे म्हणजेच मृत्यू ओढवणे. या अचानक मृत्यू येण्यासाठी किंवा जीव जाणं या अर्थासाठी कपाळमोक्ष येणं हा वाक्प्रचार वापरतात. म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, साखर पेरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हा 2025मध्येच आलेला प्रश्न आहे. ऑप्शन 1 आहे गोड बोलून फसवणे, 2. शेतात साखर टाकणे, 3. खूप मदत करणे आणि 4. गोड पदार्थ खाऊ घालणे. तर साखर पेरणे याचा अर्थ काय होतो? तर गोड बोलून फसवणं, म्हणजे एखाद्याला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढणं किंवा संभ्रमात ओढणं या अर्थासाठी साखर पेरणे हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणून याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 1. गोड बोलून फसवणे. पुढचा प्रश्न आहे, पडती बाजू सावरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हा 2024ला आलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहेत: 1. खाली पडणे, 2. नुकसान भरून काढणे, 3. बाजूला होणे आणि 4. पराभव स्वीकारणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2. नुकसान भरून काढणे. खालवलेली स्थिती किंवा झालेलं नुकसान पुन्हा कष्टानं भरून काढणं म्हणजेच नुकसान भरून काढणं या अर्थासाठी पडती बाजू सावरणे या अर्थाचा हा वाक्प्रचार यूज केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, डोळे उघडणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हा देखील 2024मध्ये आलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहेत: 1. झोपेतून उठणे, 2. दृष्टी येणे, 3. चूक लक्षात येणे आणि 4 आहे डोळे मोठे करणे. तर याचं बरोबर उत्तर आहे डोळे उघडणे म्हणजेच काय? तर चूक लक्षात येणे, म्हणजे एखाद्या अनुभवावरून किंवा खरी परिस्थिती कळणे किंवा स्वतःची चूक लक्षात येणे. तर या अर्थासाठी डोळे उघडणे हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणून डोळे उघडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे चूक लक्षात येणे. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न आहे, अत्तराचे दिवे लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हा 2021मध्ये आलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहेत: 1. श्रीमंती दाखवणे, 2. प्रचंड उधळपट्टी करणे, 3. सुवास पसरवणे आणि 4. उजेड करणे. आता इथे एक वाक्प्रचारासाठी ट्रिक लक्षात ठेवायची. आता शब्दशः अर्थ कधी घ्यायचा नाही, ते पर्याय चुकीचे, उत्तर चुकीचे असतं. आता अत्तर संबंधात काय आहे? सुवास पसरवणे आणि उजेड करणे, हे दोन्ही ऑप्शन कॅन्सल होतात. मग याचं उत्तर काय? अत्तराचे दिवे लावणे म्हणजेच काय? प्रचंड उधळपट्टी करणे असा या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. म्हणजे गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करणे किंवा अतोनात उधळपट्टी करणे या अर्थासाठी अत्तराचे दिवे लावणे हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 2.